अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने एक वेगळी आणि प्रेरणादायी दिशा दाखवली आहे। ग्रामपंचायतीतील एका मताने ठराव मंजूर करता या गावाने स्वतःला जातीमुक्त गाव म्हणून घोषित केले। नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात ग्रामपंचायतीत सर्वानुमते ठराव मंजूर करून जातीय भेदभावाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे हे गाव भारतातील पहिले जातमुक्त गाव म्हणून ओळखले जाऊ लागले। तर या उपक्रमामागे सरपंच शरदराव आरगडे आणि उपसरपंच गणेश आरगडे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे। सौंदाळा गावात सामाजिक एकात्मतेसाठी आणि शिस्तीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत। तर कोणालाही शिवीगाळ केल्यास 500 रुपयाचा दंड, पिठाची गिरणी फक्त 1 रुपया प्रति किलो दराने 5 रुपयात 20 लिटर थंड, तर फिल्टर पाणी उपलब्ध दररोज रात्री 7 ते 9 या वेळेत मोबाईल बंद उपक्रम, मुलांच्या अभ्यासासाठी विशेष वेळ। या उपक्रमामुळे गावात शिस्त, एकोपा आणि सामाजिक समता वाढल्याचं चित्र आहे। आता जे तुम्हाला विविध योजना सांगितल्या त्या विविध योजनांसोबत आम्ही वेगवेगळे आणखी काही उपक्रम राबवलेले आहेत। जसं की विधवा पुनर्विवाह, ज्या काही विधवा असतात त्या पती गेल्यानंतर एकटे पडतात, त्यांचा पुनर्विवाहासाठी आम्ही 11,000 रुपये मानधन ठेवलेलं आहे आणि ते एक पुनर्विवाह देखील आम्ही आमच्या गावाने लावलेला आहे। पुन्हा वृद्ध जे काही आबावृद्ध आहेत, ज्यांना कोणाचे आधार नाही, अशा वृद्धांना 2 वेळचं मोफत जेवण आम्ही आमच्या ग्रामपंचायतमार्फत देत असतो। तसंच कन्यादान योजना, कन्यादान योजनेमध्ये गावातली जी काही मुलगी असेल, लग्न झाल्यानंतर की तिच्या लग्नाच्या दिवशी तिला 5,000 रुपयाचा धनादेश आम्ही ग्रामपंचायतमार्फत देतो, हे जे वस्तू घेण्यासाठी। नंतर आपण बघितलं गावामध्ये ज्या मुलीचा जन्म होतो त्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं ग्रामपंचायतीमार्फत उघडून दिलं जातं आणि पुढील हप्ते तिचे आईवडील भरत असतात। तसंच गावातील मुलींचं पालकत्व शिक्षणाचं ग्रामपंचायतीने स्वीकारलं आहे। जे काही त्यांचा शैक्षणिक खर्च असेल तो शैक्षणिक खर्च आम्ही ग्रामपंचायतमार्फत करतो। तसंच विधवा सन्मान योजना, जसं की विधवांना कुंकू लावायचं नाही, टिकली लावायचं नाही, वेगवेगळ्या सण समारंभामध्ये त्यांनी सहभागी व्हायचं नाही, हे सर्व कुठेतरी मोडीत काढून त्यांना आम्ही सन्मान दिलेला आहे। कुठेतरी त्यांचं दुःख दूर करण्याचा आमच्या ग्रामपंचायतीने एक प्रयत्न केलेला आहे। तसंच पूर्ण गाव CCTV नियंत्रणात आहे। 28 कॅमेरे CCTV पूर्ण गावामध्ये आहेत, ऑडिओ सहित आहेत, ते पूर्ण त्या ऑडिओ त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतात। नंतर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन असेल, रूढी परंपरेला फाटा देऊन जे काय आपण हुंडाबळी वगैरे अशा विषयी आम्ही एक गावामध्ये एक ठराव घेतलेला आहे। हुंडा घ्यायचा नाही आणि हुंडा द्यायचा नाही। हुंडा घेणारा जर कोणी सांगितलं, आम्हाला कळवला, तर त्या व्यक्तीला आम्ही 5,000 रुपये बक्षीस म्हणून पण देखील जाहीर केलेलं आहे। त्याच प्रकारे गावातील जे काही शेतकरी आहेत, जे बाजार करतात, उन्हामध्ये बाहेर फिरतात, त्यांच्यासाठी एक छत्री सावली म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना ती भेट दिलेली आहे। त्यासोबत आणखी विविध पाझर तलावाचं खोलीकरण असेल किंवा तुम्हाला सांगितलं 7 ते 9 पर्यंत भोंगा वाजला जातो आणि भोंगा वाजल्यानंतर विद्यार्थी अभ्यासाला बसतात। नंतर 1ली ते 5वी इथं शाळा आहे आणि उत्कृष्ट दर्जाची शाळा आहे। पूर्ण शाळेला ग्रामपंचायतमार्फत आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेला आहे। दरवर्षी 5-6 विद्यार्थी नवोदयाला आमच्या शाळेतून सिलेक्ट होत असतात आणि अतिशय गुणवत्तापूर्वक शाळा आहे। हो, त्याच्यानंतर गावामध्ये आम्ही दर आठवड्याला एक दिवस ठरवतो, रविवार असतो, सकाळी 6 ते 8 आम्ही श्रमदान घेतो। गावातील तरुण श्रमदानामध्ये सहभागी होत असतात। दिवाळीला, प्रत्येक दिवाळीला आम्ही मानसी 1.5 किलो साखर वाटतो। मानसी 1.5 किलो म्हणजे कुटुंबात छोटा जरी मुलगा असेल की त्याला 1.5 किलोप्रमाणे त्या कुटुंबात जेवढे काही व्यक्ती असतील त्याला 1.5 किलो साखर दिली जाते। तसंच संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये आमचा मोबाईल पूर्णपणे बंद असतो। गावामध्ये सोशल मीडिया पूर्णपणे डिटॉक्स आहे, बॅन आहे। म्हणजे त्या वेळेत TV बंद असते, मोबाईल बंद असतो आणि विद्यार्थी तो वेळ पूर्णपणे अभ्यासासाठी देतात आणि पालक पूर्णपणे त्यांच्याकडे लक्ष देतात। तसं होतंय की नाही हे बघण्यासाठी आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा टीम असतील, घरोघरी जातात। जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना एक पेन, वही, बक्षीस देतात आणि जे करत नाही त्यांना एक 50 रुपये दंड आम्ही ठोठावत असतो। असे विविध उपक्रम आम्ही ग्रामपंचायतमार्फत राबवलेले आहेत। आमचे सरपंच श्री शरदराव आरगडे यांनी देखील ते राबवलेले आहेत आणि त्यांच्या मनात ज्या ज्या काही कल्पना येतात त्या पूर्ण कल्पना अवलंबन करण्यासाठी, प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी गावकरी, आम्ही सदस्य असतील किंवा सगळे गावकरी असतील, त्यांना मनाने साथ देत असतो। धन्यवाद। नमस्कार, न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण अशा गावामध्ये आलेलो आहोत का ज्या ठिकाणी शिवी जरी दिली तर 500 रुपये दंड आकारला जातो। अर्थातच आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये सौंदाळा या गावी आलेलो आहोत।
आणि एकंदरीत जर पाहिलं तर भारतामध्ये पहिलं असं जे गाव आहे का ज्या ठिकाणी शिवे दिल्यानंतर 500 रुपये दंड आकारला जातो. इतकेच नव्हे तर सौंदाळा गावामध्ये जाती, धर्म, पंथ, वंश अशा आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गावातील सर्व नागरिक समान असून माझी जात, मानव ही भावना स्वीकारण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी शासकीय सेवा, पाणी स्रोत, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, सामाजिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी सर्वांसाठी समान व खुले राहतील अशी या ठिकाणी परंपरा एकंदरीत ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये मंजूर केलेले आहे. गावात कोणतीही अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार किंवा जातीय अन्याय आणि गावातील कोणीही जातीय तेढ निर्माण होईल अशी सोशल मीडिया पोस्ट करणार नाहीत. तसे आढळल्यास ग्रामपंचायत व ग्रामसभा आवश्यक ती कारवाई करेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 5 फेब्रुवारी 2026 पासून सौंदाळा गाव जातीमुक्त गाव म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर जे ROचं पाणी असेल या ठिकाणी 5 रुपयामध्ये 20 लिटर देण्यात येत आहे. तसंच या गावामध्ये जर एखाद्याने जर शिवी दिली तर त्याला 500 रुपये दंड या ठिकाणी आकारलेला आहे. आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी मोबाईल वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी राष्ट्रगीत हे लावले जाते. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण भारतातील असे एकमेव गाव असेल का जे या ठिकाणी जातीय अस्पृश्यता असेल किंवा सर्वांना समान जगण्याचा जो अधिकार आहे त्या ठिकाणी आपल्याला या गावामध्ये असल्याला पाहायला भेटत आहे. चला तर आपण या ठिकाणी तुम्हाला गाव दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि गावामध्ये नेमकं कुठल्या सुखसुविधा आहेत आणि ते कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांना भेटत आहेत हे आपण तुम्हाला एकंदरीत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. न्यूज मराठी, अहिल्यानगर, नेवासा.